नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. महाराष्ट्र राज्य सुरक्षा रक्षक सिक्युरिटी बोर्ड जे आहे या मंडळाअंतर्गत 2026मध्ये प्रत्येक जिल्हानिहाय मेगा भरती प्रक्रिया राबवण्यात येत असून यासाठी कोणताही पेपर नसून फक्त ग्राउंड टेस्ट मैदानी चाचणीवर आधारित उमेदवारांची निवड सिलेक्शन केलं जाणार आहे. आणि याची पात्रता, उंची आणि वयोमर्यादा संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेऊयात. त्याचबरोबर कोणकोणत्या जिल्ह्याच्या जाहिराती आलेल्या आहेत आणि कोणत्या जिल्ह्याच्या याच्यानंतर येणार आहेत ही माहिती सुद्धा पाहूयात. तर सुरक्षा रक्षक मंडळ भरती 2026 बद्दल संपूर्ण माहिती जाणून घेऊयात. भरतीसाठी कोण कोण अर्ज करू शकतं, पात्रता काय आहे, शारीरिक चाचणी कशी होणार आहे आणि निवड प्रक्रिया ही कशी असेल, ही सर्व माहिती आजच्या व्हिडिओमध्ये मी देणार आहे. त्याचबरोबर व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की पहा. त्याचबरोबर नवीन असाल नोकर भरतीच्या यूट्यूब चॅनलवर तर अशाच शासकीय भरती, सरळ सेवा भरतीबाबतच्या सगळ्या महत्त्वाच्या अपडेट येण्यासाठी नोकर भरतीच्या यूट्यूब चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करा. तर सर्वप्रथम भरतीबद्दल बोलायचं झालं तर सध्या ही भरती नागपूर, वर्धा आणि गोंदिया आणि भंडारा या 4 जिल्ह्यांसाठी सुरू आहे. यासाठी अर्ज प्रक्रिया सध्या सुरू असून या भरतीमध्ये संबंधित फक्त त्याच जिल्ह्यातील उमेदवार जे आहे, स्थानिक उमेदवार अर्ज करू शकतात. त्यामुळे इतर जिल्ह्यातील उमेदवारांना त्या जिल्ह्यासाठी भरतीसाठी अर्ज करता येणार नाही. मात्र सगळ्यात चांगली गोष्ट म्हणजे तुमच्या जिल्ह्यांसाठी सुद्धा जाहिराती येणार आहेत. तर याबाबतच आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेऊयात. सगळ्यात पहिल्यांदा पात्रता काय आहे, तर या भरतीसाठी अर्जदार किमान 12वी उत्तीर्ण असणं आवश्यक आहे. त्याचबरोबर वयोमर्यादा सामान्य प्रवर्गासाठी 18 ते 35 वर्ष, तर मागासवर्गीय उमेदवारांसाठी 18 ते 40 वर्ष असणं आवश्यक आहे. या भरतीसाठी महिला आणि पुरुष दोन्हीही अर्ज करू शकतात. आणि शारीरिक पात्रतेबद्दल सुद्धा जाणून घेऊयात. पुरुष उमेदवारांची किमान उंची 165 सेंटीमीटर असावी, तर महिलांची उंची 158 सेंटीमीटर असणं आवश्यक आहे. पुरुषांचं किमान वजन 50 किलो तर महिलांचं वजन जे आहे 45 किलो असणं आवश्यक आहे. पुरुष उमेदवारांची छाती 79 सेंटीमीटर तसेच 5 सेंटीमीटर विस्तार अपेक्षित आहे. सगळ्यात महत्त्वाचा भाग म्हणजे निवड प्रक्रिया ही कशी असेल, तर या भरतीमध्ये कोणतीही लेखी परीक्षा नाही, मुलाखती नाही आहेत. उमेदवाराची निवड ही पूर्णपणे शारीरिक चाचणीच्या गुणांवर केली जाईल. पुरुष उमेदवारांसाठी 1600 मीटर धावणे, 100 मीटर स्प्रिंट आणि गोळाफेक अशा 3 चाचण्या घेतल्या जातात. त्यानंतर 1600 मीटर धाव 5 मिनिटं आणि 10 सेकंदामध्ये पूर्ण करणं आवश्यक आहे. त्यापेक्षा कमी वेळामध्ये पूर्ण केल्यास 40 गुण मिळतात आणि जशी वेळ वाढत जाईल तशी गुणसंख्या ही कमी होत जाते. 100 मीटर धावसंख्या जी आहे 11.50 सेकंद किंवा त्यापेक्षा कमी वेळेमध्ये पूर्ण केल्यास 30 गुण दिले जातात. त्यानंतर पाहू शकता गोळाफेकमध्ये 8 मीटर किंवा त्यापेक्षा जास्त अंतर फेकल्यास 30 गुण मिळतात. महिला उमेदवारांसाठी 800 मीटर धाव, 100 मीटर स्प्रिंट आणि गोळाफेक घेतली जाते. 800 मीटर धाव 2 मिनिटं आणि 50 सेकंद किंवा त्यापेक्षा कमी वेळेमध्ये पूर्ण केल्यास संपूर्ण 40 गुण मिळतात. त्याच्यानंतर 100 मीटर धाव जी आहे ही 14 सेकंद किंवा त्यापेक्षा कमी वेळेमध्ये पूर्ण केल्यास संपूर्ण 30 गुण जे आहे म्हणजे 30 गुण दिले जातात, कमी होतात 10 गुण. त्याच्यानंतर गोळाफेक जे आहे ही 6 मीटर किंवा त्यापेक्षा जास्त अंतर फेकल्यास संपूर्ण फुल मार्क्स 30 गुण दिले जातात आणि त्याच्यापेक्षा कमी असेल तर तसे गुण जे आहे हे कमी होत जातात. याशिवाय काही उमेदवारांना बोनस गुणांचाही लाभ मिळतो, म्हणजेच NCCB प्रमाणपत्र असलेल्या उमेदवारांचे अतिरिक्त गुण दिले जाऊ शकतात. त्याचबरोबर तुमच्याकडे असे प्रमाणपत्र असल्यास त्याचा नक्की फायदा जो आहे हा तुम्हाला मिळतो. तर लाभार्थ्यांनो, मित्रांनो, जर तुम्ही सुरक्षा रक्षक मंडळाची भरतीची तयारी करत असाल तर आत्तापासूनच नियमित धावण्याचा सराव, स्प्रिंट आणि गोळाफेक यावर भर देणं आवश्यक आहे. कारण या भरतीमध्ये या चाचण्यांच्या गुणांवर अंतिम निवड ही केली जाणार आहे. आणि हा व्हिडिओ उपयुक्त वाटला असेल तर नक्कीच लाईक, कमेंट आणि शेअर आणि सबस्क्राईब सुद्धा करा. त्याचबरोबर अशाच महत्त्वाच्या ज्या भरती अपडेट्स आहेत या मिळवण्यासाठी नोकर भरतीच्या यूट्यूब चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करा. धन्यवाद.